हॅलो ऑल. काल जेव्हा आपण टूर्नामेंट लाईव्ह स्ट्रीम करत होतो त्यावेळी अनेकांनी मला रिक्वेस्ट केली होती की त्यांना चेस ऑलिम्पियाड मधला इंडिया वर्सेस चायना हा जो सामना झाला त्याच्यामध्ये विदित गुजराती आणि डिंग लिरेन यांच्या दरम्यानचा सामना बघायचा होता. तर आपण जो सामना आज बघणार आहे तो हाच आहे. पांढऱ्या बाजूला आहे विदित गुजराती आणि काळ्या बाजूला आहे डिंग लिरेन. आपल्याला सर्वांना माहित आहे की डिंग लिरेन हा जगातल्या टॉप 10 खेळाडूंपैकी एक आहे आणि तो कॅन्डिडेट स्पर्धेमधला एक कॅन्डिडेट आहे. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली D4, नाईट F6, इंडियन गेम ओपनिंग आहे C4, E6, नाईट F3, D5, नाईट C3, बिशप B4, बिशप G5, D takes C4, E4, H6, बिशप टेक्स H6, क्वीन टेक्स H6. तुम्ही जर पाहिलं तर या सगळ्या अतिशय स्टँडर्ड चाली आहेत आणि यात असं फार वेगळं किंवा अवघड असं काहीही नाही. पुढची चाल होती बिशप टेक्स C4. आता या अशा परिस्थितीमध्ये काही लोकांना वाटू शकतं की क्वीन टेक्स F6 यानंतर पांढरा वजीर जो आहे तो A4 या जागेवरून काळ्या राजाला चेक देऊ शकतो आणि काळा उंट ट्रॅप होईल. पण असं काही होत नाही, कारण यानंतर काळ्या खेळाडूकडे नाईट C6 हा ऑप्शन असतो जो वजिराचा डायगोनली ब्लॉक करतो आणि त्याचसोबत काळ्या उंटाला सपोर्ट देखील ऍड करतो. त्यामुळे शक्यतो ही मूव आता फार मोठ्या लेवलवरती क्लासिकल गेम्स किंवा रॅपिड गेम्स मध्ये अवॉइड केली जाते, कारण या मूवला तसा फारसा फायदा काही होत नाही. म्हणूनच क्वीन टेक्स F6 यानंतर विदितने देखील ती चाल न खेळता खेळलेली चाल होती बिशप टेक्स C4, C5, कॅसल बाय व्हाईट, C टेक्स D4, नाईट B5. आता पांढऱ्या खेळाडूचा प्लॅन सिंपल आहे. जर काळा खेळाडू काही चुकला तर पांढरा घोडा डायरेक्ट C7 घरावर जाईल आणि काळा हत्ती मारला जाईल. म्हणून क्वीन E7, क्वीन टेक्स D4, कॅसल बाय ब्लॅक, नाईट टेक्स A7 आणि पांढऱ्या घोड्याला आता पांढऱ्या घोड्याला पांढऱ्या वजिराचा सपोर्ट आहे, सो तो आता काही मारला जाऊ शकत नाही, काळ्या हत्तीकडून मारला जाऊ शकत नाही. पुढची चाल होती बिशप C5. पण आता ही चाल तुम्ही जर पाहिलं तर एक इंटेलिजंट किंवा थोडीशी धोकादायक चाल आहे, कारण समजा पांढऱ्या वजिराने काळा उंट मारला तर काळा वजीर पांढऱ्या वजिराला मारेल आणि त्याचप्रमाणे आता पांढऱ्या घोड्यावरती डबल अटॅक आहे. तर या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स C8 जी काळ्या वजिरावरती काउंटर अटॅक करणारी होती. तुम्ही जर पाहिलं तर आता काळा खेळाडू पांढरा वजीर मारू शकतो, पण तेव्हा पांढरा घोडा देखील काळा वजीर मारेल आणि हे अवॉइड करण्यासाठीच काळ्या खेळाडूची चाल होती रूक टेक्स C8, क्वीन D3 आणि अशा प्रकारे आता सर्व एक्सचेंजेस झालेले आहेत. आणि यानंतर जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळ्या खेळाडूकडे एक प्याद एक्स्ट्रा आहे, पांढऱ्या खेळाडूकडे एक प्याद एक्स्ट्रा आहे. त्यानंतर पुढची चाल होती नाईट C6, बिशप B3, रूक D8. पांढऱ्या वजिरावर अटॅक आहे म्हणून क्वीन E2, नाईट D4, नाईट टेक्स D4, रूक टेक्स D4 आणि इथे पांढऱ्या खेळाडूने घोडा एक्सचेंज केला, कारण मी म्हणालो तसं त्याच्याकडे एक प्याद एक्स्ट्रा आहे आणि जेवढे मोहरे एक्सचेंज होतील तेवढं त्याला पोझिशन सिम्प्लिफाय होईल. पुढची चाल होती रूक A2 D1. आता हत्ती एक्सचेंजची देखील ऑफर दिलेली आहे. रूक A2 D8, रूक टेक्स D4, रूक टेक्स D4, रूक D1. तुम्ही पाहिलं तर पांढरा खेळाडू सर्व मटेरियल एक्सचेंज करतोय, कारण ते त्याच्या फायद्याचं आहे. पुढची चाल होती क्वीन F6, G3, क्वीन E5, बिशप C2, रूक टेक्स D1 चेक, बिशप टेक्स D1, G6, किंग G2, किंग G7, A4, क्वीन D4. आता
F2 प्यादावरती डबल अटॅक आहे, पण F2 प्यादाला डबल सपोर्ट देखील आहे, त्यामुळे पांढऱ्या खेळाडूला आता तरी काही धोका नाही. पुढची चाल होती B3. B3 ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर आता दोन्ही प्यादी पांढऱ्या घरावर आलेली आहेत आणि त्यामुळे काळा उंट फारसं काही करू शकत नाही. B6, बिशप C2, H5, H4 आणि H4 ही चाल एक अतिशय चांगली चाल यासाठी आहे की तिने काळ्या खेळाडूचा H5 प्यादा जे आहे ते तिथेच ब्लॉक करून टाकलेला आहे. आता तो कॉलम फ्री करण्यासाठी काळ्या खेळाडूला G कॉलमवरचं प्यादा पुढे घ्यावं लागेल आणि तसं जर झालं तर काळा राजा अजून जास्त एक्सपोज होऊ शकतो. पुढची चाल होती क्वीन C3, बिशप D1, क्वीन D4, बिशप C2, क्वीन C3, बिशप D1, क्वीन D4, बिशप C2 आणि या चालींमुळे रिपिटेशन ऑफ द मूव्स मुळे हा गेम इथे ड्रॉ झाला. तुम्ही पाहिलं तर दोन्ही खेळाडूंकडे बऱ्यापैकी प्यादी शिल्लक होती, पण तरी हा गेम ड्रॉ झाला. त्याचं कारण बघितलं तर पोझिशन जितकी सिंपल दिसते तेवढीच ती खेळायला अवघड आहे. तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूला पोझिशन ब्रेक करण्यासाठी आपली राजा शेजारची प्यादी पुढे घ्यावी लागतील, ज्यामुळे काळा राजा देखील एक्सपोज होण्याचा धोका आहे. तीच गोष्ट पांढऱ्या खेळाडूची आहे, त्याला पोझिशन ब्रेक करायला राजा समोरची शेजारची प्यादी पुढे घ्यावी लागतील, त्यामुळे त्याचा राजा देखील ओपन होण्याचा धोका आहे. दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे क्वीन साइडला 2 प्यादी आहेत, काळ्या खेळाडूकडे एकच प्यादा आहे. पण मी म्हणालो तसं की काळ्या बाजूला खेळणारा खेळाडू आहे डिंग लिरेन, जो जगातल्या टॉप 10 खेळाडूंपैकी एक आहे. तर विदित गुजरातीने हा देखील विचार केलेला असू शकतो की जर गेम ड्रॉ होतोय तर फार काहीतरी कॉम्प्लिकेटेड किंवा अगदी जिंकण्यासाठी खेळून काही चुका होण्यापेक्षा जो पॉइंट मिळेल त्यामध्ये समाधानी राहावं, तर असा काहीसा विचार असू शकतो. तीच गोष्ट डिंग लिरेनची पण असू शकते की तो तुम्ही पाहिलं तर फारसा त्याने देखील या गेम मध्ये आता जिंकण्यासाठी फार काही पुश केलं नाही, कारण त्याने देखील हाच विचार केला असावा की समोरच्या खेळाडूकडे एक प्यादा एक्स्ट्रा आहे, दोघांकडेही वजीर आणि उंट आहेत, सर्व मटेरियल जरी एक्सचेंज केलं तरीही क्वीन साइडला असणाऱ्या एक्स्ट्रा प्यादामुळे पांढरा खेळाडू हा डाव जिंकू शकतो. तर हे असं काहीसं कॅल्क्युलेशन असू शकतं. एकंदरीतच दोन्ही खेळाडूंनी सेफ डाव खेळला, फार काही रिस्की चाली कोणत्या नव्हत्या किंवा फार काही वेगळा अटॅक देखील ते दोघंही करायला गेले नाहीत. दोघांनीही हातचा राखून हा गेम आता अशा पद्धतीने ड्रॉ म्हणून ऍक्सेप्ट केला. तर त्यातल्या क्रेडिट हे विद्युत गुजरातीला द्यायला पाहिजे, कारण डिंग लिरेनला ड्रॉ मध्ये रोखणं देखील खूप मोठी गोष्ट आहे, जे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.